शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज रोजी आपण ज्या टोमॅटो प्लॉटमध्ये उभा आहे त्यामध्ये प्रामुख्याने येणारी समस्या म्हणजे तुटा अळी जी फकडीपासून तयार होते. जी फकडी अळी ज्याला आपण म्हणतो ही हिवाळ्यामध्ये जास्त त्रास देत असते. तर यासाठी आपण तुम्हाला मी सांगणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता या पानाला इथं थोडं जळाल्यासारखं दिसत आहे. याच्यामधनं आतमध्ये अळी तुम्हाला पाहायला मिळते. तर हे बघू शकता तुम्ही अळी या ठिकाणी एकदम छोटी हिरव्या कलरची अळी हे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी ही फकडीपासून अळी तयार झालेली आहे. फकडी ही पतंग जो पतंग आहे तो फवारणीद्वारे मरत नसतो, कारण तो उडणार आहे. आपण जर उडला तर ते वर उडून जाते किंवा बाहेरून बी नंतर फवारा झाल्यानंतर याच्यामध्ये येऊन बसतो. तर याच्यासाठी आपल्याला सातत्य हे फवारण्याचं गरजेचं आहे की 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला या पतंगापासून तयार झालेले अंडेच हे मारावे लागतात. फकडी मरत नाही. त्याच्यामुळे असं कुठलंच औषध नाही की तुम्ही एक वेळा कव्हर होईल. याला लागते फक्त सातत्य. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज रोजी आपण ज्या टोमॅटो प्लॉटमध्ये उभा आहे त्यामध्ये प्रामुख्याने येणारी समस्या म्हणजे तुटा अळी जी फकडीपासून तयार होते. जी फकडी अळी ज्याला आपण म्हणतो ही हिवाळ्यामध्ये जास्त त्रास देत असते. तर यासाठी आपण तुम्हाला मी सांगणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता या पानाला इथं थोडं जळाल्यासारखं दिसत आहे. याच्यामधनं आतमध्ये अळी तुम्हाला पाहायला मिळते. तर हे बघू शकता तुम्ही अळी या ठिकाणी एकदम छोटी हिरव्या कलरची अळी हे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी ही फकडीपासून अळी तयार झालेली आहे. फकडी ही पतंग जो पतंग आहे तो फवारणीद्वारे मरत नसतो, कारण तो उडणार आहे. आपण जर उडला तर ते वर उडून जाते किंवा बाहेरून बी नंतर फवारा झाल्यानंतर याच्यामध्ये येऊन बसतो. तर याच्यासाठी आपल्याला सातत्य हे फवारण्याचं गरजेचं आहे की 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला या पतंगापासून तयार झालेले अंडेच हे मारावे लागतात. फकडी मरत नाही. त्याच्यामुळे असं कुठलंच औषध नाही की तुम्ही एक वेळा कव्हर होईल. याला लागते फक्त सातत्य.